छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उमेदवारी अर्ज किती दाखल झालेत ते बघूया। सिल्लोडमधनं 22 अर्ज आहेत, कन्नडमधनं 18, फुलंब्रीमधनं 24, औरंगाबाद मध्यमधनं 14, पश्चिममधनं 12, पूर्वमधनं तब्बल 41, पैठणमधनं 31, गंगापूरमधनं 16 आणि वैजापूरमधनं 13 अर्ज दाखल झाले। मंडळी, विधानसभेचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे आणि आता सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात मात्र पारंपरिक प्रतिस्पर्धी अब्दुल सत्तार आणि भाजप अशी लढाई होण्याची शक्यता होती, परंतु ही जागा आता भाजपचे असलेले बनकर यांनी शिवसेनेमध्ये गेल्यामुळे या जागेवरून प्रचंड मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झालेली आहे। युतीमध्ये असलेल्या अब्दुल सत्तार यांना ही जागा सुटली आणि या जागेवरती गेली कित्येक वर्ष तयारी करत असलेले बनकर हे ठाकरेंकडे गेले। आता हे ठाकरेंकडे गेले आणि ठाकरेंनी देखील त्यांना या मतदारसंघामधनं, सिल्लोड विधानसभा मतदारसंघामधनं उमेदवारी जाहीर केली। म्हणजे आपण जर का छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा जरी असला तरी मतदारसंघांचं नाव हे औरंगाबाद आहे, त्यामुळे इथून पुढे औरंगाबाद पूर्व, मध्य, पश्चिम असा उल्लेख आपल्याला करावा लागेल, कारण मतदारसंघांचं नाव हे औरंगाबाद असं आहे। सिल्लोड विधानसभा मतदारसंघ म्हणजे सिल्लोड विधानसभा मतदारसंघ हा अतिशय महत्वाचा मतदारसंघ आहे अब्दुल सत्तार यांच्यासाठी। आता अब्दुल सत्तार हे वाऱ्याचा वेग ओळखतात आणि वाऱ्याच्या नुसार ते आपली पावलं टाकतात, हे आजपर्यंत जगजाहीर झालेलं आहे। त्यातच आता त्यांनी या वेळेचं देखील वारं ओळखलेलं आहे। त्यांनी मध्यंतरी अशा काही गोष्टी होत होत्या किंवा अशा गप्पा येत होत्या किंवा असे समीकरणं बांधली जात होती की अब्दुल सत्तार हे पुन्हा घर वापसी करतील, कारण या मतदारसंघामध्ये किंवा एकंदरीत काय जालना लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचं वाढलेली ताकद, कल्याण काळे यांच्या स्वरूपाने ती ताकद पुन्हा एकदा आपल्याकडे मिळावी किंवा आपण त्या ताकदीवरती शांततेने निवडणूक लढवून अगदी विजयाच्या जवळ जाऊ शकतो, अशी समीकरणं काही मंडळींनी बांधायला सुरुवात केलेली होती। परंतु अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसकडे न जाता ते एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठ राहिले। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडूनच त्यांनी तिकीट घेतलं आणि आता त्यांच्या विरोधात भाजप या ठिकाणी बंडखोरी करेल असं वाटत होतं। बनकर जे आहेत ते भाजपचे कार्यकर्ते होते, त्यांनी ऐन वेळेवर या मतदारसंघामधनं बंडखोरी न करता ते उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले। उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले आणि तिथनं त्यांनी उमेदवारी मिळवली। ते उमेदवार झाले, उद्धव ठाकरेंचे उमेदवार विरुद्ध शिंदेचे उमेदवार, असा एक सामना हा आता सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं इच्छुक असलेल्यांची संख्या देखील मोठी आहे। मिरकर जे 2019ला लढलेले होते आणि ते देखील या मतदारसंघामधनं भाजपकडनं त्यांना उमेदवारी अपेक्षित होती, परंतु युतीमध्ये असलेले अब्दुल सत्तार यांनी ह्या दोनही मंडळींना भाजपकडनं फार जास्त ताकद लावू दिली नाही। त्यांची ताकद ही मोठी राहिली आणि सत्तारांनी युतीच्या मधनं शिंदेकडनं उमेदवारी मिळवली। आता मिरकर जे आहेत ते मिरकर देखील इच्छुक होते लढण्यासाठी, परंतु मग त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या पक्षाच्या वतीने आपण लढू यासाठी तयारी केली होती, परंतु ऐन वेळेवर त्यांनी फॉर्म भरलेला नाही असं सांगितलं जातं। आता कन्फर्मेशन हे 4 तारखेला येईल की भरलेला आहे किंवा नाही, किंवा अपक्ष भरला किंवा नाही भरला। त्यातच 2 नावांची चर्चा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, एक म्हणजे काकडे आणि दुसरे म्हणजे हावळे। हे दोनही मंडळी मनोज जरांगे पाटील यांच्या उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत। काकडे जे आहेत त्यांनी देखील आपण दावेदार असल्याचं सांगितलेलं आहे। त्यातल्या त्यात आपण या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलंय असं देखील त्यांचं म्हणणं आहे। आणि सचिन हवळे पाटील जे कायम मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत राहिलेले आहेत, सोबत राहिलेले आहेत। गेली 8 ते 9 महिने जो काही एक आंदोलनाचा काळ आहे, या काळामध्ये कुठलाही दौरा असेल, या दौऱ्याच्या दरम्यान अगदी अवतीभोवती दिसणारे सचिन हवळे पाटील आणि मनोज जरांगे पाटील त्यांच्यासाठी जीवाचं रान आपण करणार असे सांगणारे सचिन हवळे हे देखील सिल्लोड विधानसभा मतदारसंघामधून इच्छुक आहेत। त्यांनी देखील या ठिकाणाहून अर्ज भरलाय, तेव्हा 2 अर्ज त्यांनी भरलाय।
एखादा अर्ज जर का बाद होत असेल तर दुसरा अर्ज आपला बाद होऊ नये यासाठी सचिन हावळे पाटील यांनी 2 अर्ज भरल्यात. आता या दोनही अर्ज हे मंजूर झाल्यात, त्यामध्ये कुठलीही त्रुटी आलेली नाहीये असं देखील जाहीर झालंय. त्याच्यामुळे सिल्लोड विधानसभा मतदारसंघामधनं सचिन हावळे पाटील हे मनोज जरांगे पाटील यांचे प्रमुख दावेदार उमेदवार आहेत. त्यांनी आपण या मतदारसंघामधनं मोठ्या प्रमाणात मताधिक्य घेणार आणि थेट अब्दुल सत्तार यांनाच टक्कर देणार असं जाहीर केलेलं आहे. त्यात बनकर जे आहेत ते देखील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतात. या ठिकाणी आपण कृपा करून उमेदवार देऊ नये अशी त्यांची इच्छा असावी असे, आणि ज्या वेळेस ते भेटी घेत आहेत किंवा मनोज जरांगे पाटील यांचं समर्थन मिळवत आहेत, आता या ठिकाणी सिल्लोडमध्ये जर का बनकर यांनी मनोज जरांगे पाटील यांचं समर्थन मिळवलं आणि उमेदवार या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी दिला नाही, तर या ठिकाणी सरळ लढत ही मनोज जरांगे पाटील यांनी ज्या उमेदवाराला समर्थन दिलंय, आता मग जर का ते ठाकरे गटाचे बनकर यांना जर समर्थन दिलं तर बनकर आणि अब्दुल सत्तार यांच्यामध्ये होऊ शकते, किंवा या ठिकाणी तिरंगी लढत देखील पाहायला मिळू शकते. जो उमेदवार मनोज जरांगे पाटील हा वेगळा देतील त्या उमेदवाराच्या विरोधात, बनकर यांच्या विरोधात आणि सत्तारांच्या विरोधात ही लढत सिल्लोडमध्ये होऊ शकते. आता हे सगळं चित्र उद्या स्पष्ट होईल 4 तारखेला, ज्या वेळेस या मतदारसंघामधनं मनोज जरांगे पाटील उमेदवार देत आहेत का, आणि जर देत आहेत तर कोण देतात आणि कुणाला या मतदारसंघामधनं उमेदवारी देतात, कोण प्रबळ आहे, कोण दावेदार आहे, कुणाचं जास्त काम आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने उमेदवार जर दिला गेला तर तिरंगी लढत बघायला मिळेल, आणि मनोज जरांगे पाटील आणि अब्दुल सत्तार यांचे जे संबंध आहेत, राजकीय संबंध आहेत किंवा सामाजिक संबंध आहेत, या गोष्टीचा जर का आपण विचार केला तर निश्चित या मतदारसंघामधनं मनोज जरांगे पाटील उमेदवार न देण्याकडे देखील त्यांचा जास्त भर असू शकतो. कारण उमेदवार जर दिलाच नाही तर कुणाचीच नाराजी होत नाही किंवा कुणालाच राग येत नाही असं देखील होऊ शकतं. परंतु आपण उमेदवार देणार, आणि ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय, ज्यांनी आपल्या आई बहिणीवरती गोळ्या झाडल्यात, ज्यांनी आपल्याला आरक्षणापासून वंचित ठेवलंय, अशांच्या विरोधात आपण लढणार हे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट करून टाकलेलं आहे. आणि हे स्पष्ट केल्यामुळे आता युतीमध्ये असलेले एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार मनोज जरांगे पाटील देऊ शकतात, या शक्यतेला देखील नाकारता येत नाही. आता हा सगळा पेज उद्या क्लिअर होईल. परंतु सिल्लोड आणि फुलंब्री या विधानसभा मतदारसंघामधनं मनोज जरांगे पाटील यांचा उमेदवार हा मोठ्या प्रमाणात आपलं उपद्रवी मूल्य सिद्ध करेल हे मात्र नाकारता येत नाही. मंडळी, या संपूर्ण दोनही मतदारसंघांच्या आढाव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.